राम कृष्ण हरी. संत श्रोतेजनो आणि मित्रमैत्रिणींनो, आता भगवान श्रीकृष्ण कथा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. द्वापरयुग. सर्वच्या सर्व दुर्जन लोकांनी पृथ्वी पादाक्रांत करायला सुरुवात केलेली होती. जरासंध, अघ, बक, भौमासूर, कालयवन, कंस, चाणूर, मुष्टिक असे असुर, दुर्वर्तनी राजे आणि मायावी शक्ती आणि पाशवी शक्ती एकत्र येऊन त्यांनी प्रजेला गांजणं सुरू केलं होतं. हा भौमासूर म्हणजेच नरकासूर असावा. हा नरकासूर काय करत असे? चांगल्या सुंदर सुस्वरूप कुलीन कन्यांचं हरण करून त्यांना आपल्या बंदिशाळेत ठेवायचं आणि त्या अनाघ्रात स्त्रिया द्रव्य घेऊन विकायच्या. म्हणजे स्त्रियांचा कोंडवाडा केला होता त्यांनी आणि तो स्त्रियांचा व्यापार करत असे. सर्व प्रजा संत्रस्त झाली होती. कोणीही वाली उरला नव्हता. आणि शेवटी ही पृथ्वी गोमातेचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे गेली. आता ऋषीमुनी सर्वजण आधी पृथ्वीला शरण काय येतात? तर आपण सकाळी उठल्यानंतर म्हणतो, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदा, प्रभाते करदर्शनम, समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्श क्षमस्वे. विष्णुपत्नी हे जे संबोधन केलेलं आहे हे भूमीला, धरेला उद्देशून केलेलं आहे, क्षितीला उद्देशून. याच्यामुळे भगवान विष्णूही रक्षण केलेली. आता जेव्हा तो हिरण्याक्ष तो पृथ्वीला रसातळात बुडवत असताना भगवान विष्णूंनी किंवा हे वराह अवतार धारण करून तिचं रक्षण केलं. तेव्हा ती भगवान विष्णूंच्याकडनं रक्षण केली गेलेली आहे भगवानांच्याकडून, म्हणून ती त्यांची पत्नी. ह्या नात्याने ती त्यांची पत्नी. आणि सोहम बहुश्याम प्रजायेय हा जो आदिसंकल्प निर्माण हा जो आदिसंकल्प झाला परब्रह्माला, आणि त्याच्यानंतर सर्वप्रथम परब्रह्माच्या नाभीतून एक कमळ उगवलं आणि त्याच्यामध्ये जन्माला आलेला पहिला जीव म्हणजे ब्रह्मदेव, हिरण्यगर्भ. त्याच्यामुळे असं म्हणतात की पूर्वी वडिलांचं मुलांवर खूप प्रेम असायचं बरं का आपल्या, आणि मुलं ही वडिलांवर प्रेम करायची आणि त्यांची आज्ञा पाळायची. हे आता सगळ्या सांगोवांगी गोष्टी असाव्यात, कलियुग आहे. पण ही गोष्ट खरी आहे की पूर्वी वडिलांचं मुलावर प्रेम असायचं, फार पूर्वी बरं का, सांप्रतच्या काही सांगता येत नाही. पण त्याच्यामुळे काय की कधीही परब्रह्माला जर का काही एखादी याचना परब्रह्माकडून याचना करून मागून घ्यायचं असेल काही, तर त्याच्यासाठी सर्वात प्रिय कोण? तर त्यांच्याकडनं रक्षण केली गेलेली धरा किंवा पृथ्वी, आणि दुसरं म्हणजे त्यांचे चिरंजीव पहिले ब्रह्मदेव, हे त्यांचे अतिशय लाडके होते. म्हणून आधी पृथ्वीला शरण गेले ऋषीमुनी, सर्व लोक तेव्हाचे काय की आम्ही गांजले जातो या सर्व आसुरांच्याकडनं, आमचं रक्षण करा. मग पृथ्वी त्यांना घेऊन ब्रह्मदेवांच्याकडे गेली आणि ब्रह्मदेव सर्वांना घेऊन क्षीरसागराच्या काठावर गेले आणि तिथे त्यांनी आपल्या आराध्य दैवताची स्तुती केली आणि सर्व प्रजेचं गाऱ्हाणं सांगितलं. असं म्हणतात की ही जी धरित्री आहे, धरा पृथ्वी, हिला आपण सामान्य माणसं जी आहोत त्यांचाही तिला
काही अंशी त्रास सहन करायला लागतो. मग जेव्हा हे सगळे दुर्वर्तनी एकत्र येतात तेव्हा तर तिला किती त्रास सहन करायला लागत असेल याची कल्पनाच केलेली बरी. आणि अशा प्रकारे त्राहीमाम त्राहीमाम म्हणत ब्रह्मदेव, गोरूप धारण केलेली पृथ्वी आणि ऋषी मुनी सामान्य जन हे सर्व जणांनी जेव्हा तिथे जाऊन आकांत केला, त्यांची मनोभावे करुणा भागली परब्रह्माची, आणि त्याच्यानंतर एक गंभीर आकाशवाणी झाली, काहीही काळजी करू नका, तुम्ही सर्वच्या सर्वजण अंशरूप घेऊन, देवांनी अंशरूप घेऊन गोकुळामध्ये जन्म घ्या. मी वसुदेवाच्या पोटी वसुदेव आणि देवकी यांच्या उदरी जन्म घेईन, आणि या सर्वच्या सर्व हे दुर्जनी दुराचारी जे असुर आहेत, राक्षस असुर राक्षस दुर्वर्तनी राजे आणि सर्व हे मल्ल मुष्टिक चाणूर आदी ह्या सर्वांचा मी योग्य प्रकारे निपात करीन. निशंक असा सर्वजण सर्व प्रजा आनंदित झालेली आहे, परत आलेले आहेत. तर ह्या गोकुळामध्ये उग्रसेन म्हणून एक राजा होता, अतिशय चांगला राजा होता. या उग्रसेना राज्य करत असताना एकदा तो बाहेर गेलेला असताना या उग्रसेनाची स्त्री एक राक्षस हरण करून तिला वनात घेऊन जातो आणि तिच्यावर अत्याचार करतो. आणि तो राक्षस त्या उग्रसेनाच्या स्त्रीला सांगतो की आता माझा मुलगा तुझ्या पोटी जन्माला येईल. ती अत्यंत संतप्त झालेली असते आणि ती त्याला म्हणते, तुझा मुलगा माझ्या पोटी येऊ दे, पण माझ्या मुलगी पण मला नंतर जी होईल तिचा मुलगा माझा नातू तुझ्या मुलाला जमिनीवर आपटून मारून टाकेल. आणि तिचा तो सात्विक संताप उफाळून आलेला पाहिल्यानंतर तो राक्षस तिला तिथेच सोडून पळून जातो आणि उग्रसेनाची स्त्री परत राज्यात येते. आणि पुढे कालांतराने तिला जो पुत्र होतो त्या पुत्राचं नाव कंस. हा कंस अत्यंत दुराचारी दुरभिमानी असतो. प्रजेला सर्व प्रकारे नाडणं, कर गोळा करणं, ह्याच्या बायकासुद्धा आपण कसं की चांगलं कुळ पाहून आपली मुलगी देतो की नाही, तर तसा ह्या कंसाच्या मुली बायका ज्या असतात त्या कोण माहिती आहे का, जरासंधाच्या मुली. जरासंधाने नरमेध यज्ञ करण्यासाठी 88 राजांना बंदिवासात ठेवलेलं असतं, गुराढोरांप्रमाणे आपल्याकडे बांधून ठेवलेलं असतं तुरुंगात. आणि अजून 12 राजे मिळाले असते की त्या सर्वांचं शिरकांड करून तो नरमेध करणार असतो जरासंध. आणि त्यांनी वरदान प्राप्त करून घेतलेलं असतं भगवंतांच्याकडून की मला मल्लयुद्धामध्ये कोणीही पराभूत करू नये. त्याच्यामुळे आणि तो प्रचंड सामर्थ्यवान असतो आणि तो असतो बिहारमध्ये. सध्या बिहार जे म्हटलं जातं तिथे असतो बरं का तो. तर आपण जरा मला क्षमा करा. आणि झालं आता हा कंस जन्माला येतो. सर्वकडे पू रक्त यांचा वर्षाव होतो, सर्व अवलक्षणं दिसायला लागतात. आणि तेव्हाच सर्वांच्या लक्षात येतं की हा जो मुलगा जन्माला आलेला आहे उग्रसेन महाराजांच्या पोटी, त्यांच्या पत्नीच्या पोटी उग्रसेन हा काही चांगला सुलक्षणी नाही आहे. पण तो इतका भयानक आणि वाईट असेल याची त्यांना कल्पना नव्हती. ते पुढे त्यांना त्या मुलांनी सिद्ध करून दाखवलं कंसाने. ह्याचे सर्व जे मित्र होते ते कोण, अघ बक, अघासूर, बकासूर, भौमासूर, जरासंध तर सासराच होता. याच्या पदरी जे मल्ल होते ते कोण, चाणूर, मुष्टिक. तर अशा सर्वच्या सर्व ही दुर्जन लोक एकत्र आलेली असतात आणि सज्जन लोकांना पीडत असतात. आणि तेव्हा मागच्या वेळी आपण थोड्या वेळापूर्वी ऐकलं काय की या सर्वांनी क्षीरसागरातून भगवंतांची प्रार्थना केली होती. आणि मग भगवंतांनी ठरवलं आता आपण अवतार घ्यायचा. मग शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर, चला अवतार घेऊ आता. भूमीवरी दैत्य मातले ते फार, गाऱ्हाणे सुरवर सांगू आले. शेष म्हणे मज श्रम झाले फार,
या लागी अवतार मी न घेची. राम अवतारी झालो लक्ष्मण, सेविले अरण्य तुम्हा सवे. 14 वर्षांवरी केले उपोषण, जाणता आपण प्रत्यक्ष हे. नामा म्हणे ऐसे वदता धरणीधर, हासोनी श्रीधर काय बोले. धरणीधर म्हणजे ज्यांनी धरणी धारण केलेली आहे असे शेषराज म्हणाले. म्हणाला श्रीधरांना. श्रीधर म्हणजे लक्ष्मीचे पती विष्णू यांना. मग भगवंतांनी काय सांगितलं शेषाला. पूर्वी तू अनुज झालासी कनिष्ठ, सोशियले कष्ट मद सवे. आता तू वडील होई बा सर्वज्ञ, पाळीन मी आज्ञा तुझी वारे. देवकी उदरी राहावे जावोनी, मायेसी मागोनी पाठवितो. योगमाया तुझं काढील तेथून, घालील नेऊन गोकुळासी. लक्ष्मी प्रती सांगे तेव्हा ऋषिकेशी, कौंडिण्यपुरासी जावे तुम्ही. नामा म्हणे ऐसा करोनी विचार, घ्यावया अवतार सिद्ध असे. लक्ष्मीला काय सांगितलं भगवान विष्णूंनी, तुम्ही कौंडिण्यपुरात जावं आणि तिथे राजाच्या उदरी अवतार धारण करावा. तेव्हा तिथे कौंडिण्यपुरात राजा कोण होता. भीमक होता. अत्यंत सदाचार संपन्न राजा. त्याला 5 मुलं होती. 6वी मुलगी झाली ती भीमकी. भीमकी अर्थात रुक्मिणी. जगामध्ये पहिलं प्रेमपत्र लिहिणारी स्त्री. तिचा उल्लेख पुढे येणारच आहे. अशा प्रकारे आणि ह्याच्यात पण आता तो उल्लेख आलेला आहे. 14 वर्षांवरी केले उपोषण, जाणत आपण प्रत्यक्ष हे. शेष म्हणतात, शेष महाराज नको देवा तुमच्याबरोबर मला नका अवतार घ्यायला सांगू. फार तुमच्यामुळे मला फार त्रास सहन करायला लागतो. तुम्ही घ्या ना अवतार, तुम्ही एकटे समर्थ आहात. आणि भगवान काय सांगतात, नाही रे तुझ्याशिवाय काय मला करमत नाही घडत, तू पाहिजेस. बरं, तू गेल्या जन्मी माझ्यासाठी जे अपार कष्ट सोसलेस, आपण अवतार धारण केला होता तेव्हा राम अवतारी झालो लक्ष्मण झाला होतास. 14 वर्षांवरी उपोषण केलंच, निद्रेचा त्याग केलास, बरोबर. तेव्हा ह्या सर्वांची उतराई, आणि तुझ्याशिवाय मी एकटा जन्म घेऊच शकत नाही, अवतार धारण करूच शकत नाही. तेव्हा तू असं कर, तू ज्येष्ठ भ्राता हो आणि मी तुझा धाकटा भाऊ म्हणून जन्म घेतो, कनिष्ठ भ्राता होतो तुझा. आणि मी तुला वचन देतोय की तुझी प्रत्येक आज्ञा मी पाळीन. आता तुझी पूर्ण दादागिरी. शेष म्हणतात हे चांगलं आहे, मग मी अवतार घेतो. इकडे काय जात होतं ह्या, आणि अशा प्रकारे शेष महाराज अवतार घ्यायला उद्युक्त होतात. या इथे जे यादव कुळ असतं, यदू म्हणून राजा असतो, त्याच्यापासून पुढे झालेलं यादव कुळ, तर त्यांच्यामध्ये पुढे खूप कुळं झालेली असतात. वृष्णी, अंधक. तर ही जी सर्व कुळं असतात त्या सर्व कुळांमध्ये हे जे क्षत्रिय असतात ते अत्यंत बलदंड सामर्थ्यवान असतात. तर तसाच वसुदेवाचा जन्म होतो बरं का. उग्रसेनाची मुलगी देवकी, ती एक वसुदेव म्हणून यदुकुळामध्ये जन्म घेतो राजा. आणि तेव्हा असं म्हणतात की स्वर्गामध्ये आनक दुंदुभी वाजल्या. कारण काय, तर ह्याच्या पोटी आता भगवान अवतार धारण करतात हे 2 लोकांना आधीच कळलं होतं. त्यांना त्याप्रमाणे सांगितलं होतं. इट वॉज अ कमिटमेंट. त्याच्यामुळे देवलोकात आनंद पसरलेला होता. जेव्हा वसुदेव जन्माला आला, त्यांच्या पोटी वासुदेव जन्माला येणार म्हणून त्याचं नाव वसुदेव ठेवलं बरं का. म्हणजे वासुदेव हे स्वयंसिद्ध नाव आहे. वसुदेवाचा मुलगा म्हणून वासुदेव असं नामांकरण झालेलं नाही आहे. तर त्यांच्या आधी, द्वापर युगाच्या आधीसुद्धा भगवान श्रीकृष्णांचा उल्लेख हा वासुदेवाचा केला गेलेला आहे, म्हणजे भगवंतांचा उल्लेख. त्याच्यामुळे आता ह्यांच्या पोटी भगवंत अवतार धारण करणार म्हणून त्याचं नाव वसुदेव असं ठेवण्यात आलं. आणि त्याला आनक दुंदुभी असं सुद्धा म्हणायचं. आणि पुढे त्याचं देवकीबरोबर योग्य काळी ही उग्रसेनाची जी मुलगी असती, उग्रसेनाचा मुलगा म्हणजे आपण मगाशी पाहिलं
कंसाचा जन्म कशा प्रकारे झाला होता. त्या कंसाची धाकटी बहीण उग्रसेनाची आणि त्याच्या पत्नीची मुलगी म्हणजे देवकी. तर ही देवकी आणि हा वसुदेव ह्यांचा विवाह संपन्न होतो. तो अतिशय सुलक्षणी असतो आणि तो कंसाचा मित्र असतो वसुदेव. तो आणि सचिव असतो. मित्र म्हणजे हे सर्व दुराचारी असतात तसा नसतो. ज्याच्या पोटी प्रत्यक्ष भगवान अवतार धारण करणार ते किती चांगली व्यक्ती असावी याची कल्पना करा, नाही का. पण आणि तो सत्सद विवेक बुद्धी जागृत असलेला विवेकी असा वसुदेव असतो. तो त्याचा दरबारी असतो कंसाचा आणि त्याचा मित्रही असतो. तर इतका चांगला आपला मित्र आहे तेव्हा त्याला आपली भगिनी द्यावी वडिलांचा तो विचार असतो. कंसालाही तो रुजतो आणि देवकी त्याला देण्यात येते. त्याचा उल्लेख श्री हरिविजयमध्ये बीजवर म्हणून केला गेलेला आहे. त्याचं कारण असं की त्याला रोहिणी म्हणून प्रथम पत्नी असतेच आणि तरीसुद्धा हे देवकीचा हात वसुदेवाच्या हातात देण्याचं ठरवतात. हे मी खाली श्रीहरिविजय पाहून सांगितलं बरं का. हां, तुम्ही म्हणत असाल खालती काय पाहिलं, तर आत्ता मी प्रथम ते खालती बघून सांगितलं तुम्हाला ग्रंथाचं नाव. झालं. वसुदेव देवकी विवाह संपन्न होतो काय. आणि विवाह संपन्न झाल्यानंतर नगरामध्ये प्रदक्षिणा करण्यासाठी त्यांना रथामध्ये बसवून पुढे लगाम हातात घेऊन स्वतः कंस रथ चालवायला बसतो आणि सर्व ती वरात निघते. आणि त्याच वेळी आकाशवाणी होते, कंसा एवढ्या प्रेमाने भगिनीला घेऊन चाललायस, मागे बसवून सांभाळून राहा. ही तुझी जी भगिनी आहे देवकी, हिचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. हे सर्व दुर्जन लोक असतात ना, हे कायम देहस्थितीवर असतात. देह त्यांना अतिशय प्रिय असतो, त्याच्यामुळे चांगली सत्कर्म त्यांच्या हातून घडूच शकत नाहीत. ह्या देहाचं लालन पोषण विविध क्रीडा चेष्टा करण्यासाठी ते इतके देही झालेले असतात. त्याच्यामुळे आपल्या या एवढी वर्ष सांभाळून ठेवलेले आणि विविध सुखोपभोगाच्या कामी साधन म्हणून तो उपयोगी येतो देह. त्याचा आपल्या बहिणीचा 8वा मुलगा नाश करणार, आपल्याला कंठस्नान घालणार म्हटल्यानंतर कंस तिचा वध करायला उद्युक्त होतो. तलवार उपसतो आणि तिला खालती पाडून तिचे गर्दन तुडवतो. म्हणतो माझ्या बहिणीची 8वा मुलगा होईल कसा. वसुदेवमध्ये पडतो. म्हणतो तू आम्हाला तुरुंगात ठेव, असं करू नकोस. काय पंचमहापातकं जी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये ब्रह्महत्या सांगितलेली आहे. तू ते ब्रह्महत्येचं पातक करायला धजावू नकोस. मी तुझा मित्र आणि दरबारी आहे. मी तुला वचन देतो की आम्हाला दोघांनाही तू तुरुंगात ठेव कारागृहामध्ये. आम्हाला जी मुलं होतील ती प्रत्येक मुलं मी सर्वच्या सर्व मुलं तुम्हाला आणून देईन. मग त्याच्यानंतर त्याचं काय करायचं असेल ते तू बघ, पण तू हिचा वध करू नकोस, सोड. हा प्रस्ताव कंसाला खूपच आवडतो. ठीक आहे म्हणतो. म्हणजे ब्रह्महत्याही टळली आणि अनायासे मुलांनाही मारून टाकता येईल. दुरात्माच असतो तो. तो त्या सर्वांची रवानगी कारागृहात करतो. उग्रसेन त्याला विरोध करतो. तो तीर्थरूपानेही कारागृहात डांबतो. चला तुम्हाला एक वेगळं दालन देतो महाराज, आपण तिथे कारागृहात बसा. उग्रसेन आणि देवकी आणि वसुदेव एका कारागृहातल्या एका दालनात आणि तिकडे दुसऱ्या दालनामध्ये शेजारच्या उग्रसेन. आपल्याकडे पण काही लोक आहेत जे वडिलांची रवानगी तुरुंगात केल्याशिवाय राज्यावर विराजमान होत नाहीत आणि सुखाने उदरनिर्वाह करू शकत नाहीत. जमते की नाही कुंडली? हे एकदम छान. ही सर्व लोक अशीच वध्य आहेत बरं का. आपण फक्त त्याच्यासाठी जरा पौरुष प्रयत्न करून ते सामर्थ्य अंगी बाळगून घेतलं पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे हे सर्व देवकी आणि वसुदेव यांची कारागृहामध्ये रवानगी होते. कंस या इकडे येतो आणि झोपतो. पण आता त्याला झोप लागत नाही. त्याला झोपता, जेवताना, उठताना, बसताना काष्ठी पाषाणी त्याला देवकीचा 8वा पुत्र दिसत असतो. हा मला मारणार, माझ्या वधाला कारणीभूत असलेला, माझ्या वधाला कारण ठरणारा जो आहे तो हा देवकीचा 8वा पुत्र. आणि असं म्हणतात की मोठमोठे जे योगी असतात त्याच्यामध्ये जी ध्यान अष्टांग योग, आपण मागे त्या सर्वांचा उल्लेख पाहिला आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. त्या समाधीच्या आधीचं 7वं जे अंग आहे ध्यान,
त्या ध्यानामध्ये मी ध्यान करतो आणि कोणाचं ध्यान करतो, तो आराध्य देवताचं. ती आराध्य देवतेचं जे ध्यान आपल्याला लागलं पाहिजे, त्याच्यामध्ये प्रवाह सातत्याला आणि मीपणाचा त्याग झाला की समाधी. पण हे प्रवाह सातत्य वगैरे हे आपल्याला मागे सांगितलेल्या योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर ह्यांच्या पातंजल योगदर्शनमधले सगळे शब्द आहेत बरं का. मी माझी पोपटपंची आहे. तर हे प्रवाह सातत्य जर राहिलं तर त्या माणसाचा उत्थान खूप मोठ्या प्रमाणावर होतं. आणि हा जो कंस असतो त्याला असं त्या 8व्या पुत्राचं ध्यान लागतं, अरे बापरे, हा माझ्या वधाला कारणीभूत ठरणार. मोठमोठ्या योगी लोकांनासुद्धा जी अवस्था प्राप्त होत नाही ती भीतीपोटी या कंसाला प्राप्त होते. आणि अशा प्रकारे सर्व सिद्धता झालेली आहे. प्रथम मुलगा होतो, वडील घेऊन येतात वसुदेव महाराज, हा आमचा प्रथम पुत्र. त्याला पाहिल्याबरोबर नवजात बालक असतं ते. कंस म्हणतो याच्यापासून मला काही धोका नाही, परत घेऊन जा. वसुदेव आनंदाने परत घेऊन येतो बालक. देवकी सुखावते, आपला पहिला मुलगा वाचला. पण कसं असतं, जेव्हा एखादा हे जे दुर्जन असतात त्यांच्या पापाचे घडे लवकर भरावेत म्हणून सर्वात प्रयत्नशील असलेला सद्गृहस्थ किंबहुना संन्यासी असं म्हणू आपण, म्हणजे नारद मुनी. हे नारद मुनी मागच्या वेळी मी सांगितलं होतं, हे जे काही करतील ती सर्वच्या सर्व लोककल्याणार्थच त्यांनी लावलेल्या कळी असायच्या. नारद मुनी तिथे येतात. अरे कंस त्यांना बसवतो, व्यवस्थित पूजन करतो, म्हणून महाराज आज्ञा. नारद मुनी सर्वत्र पूज्य होते बरं का. देव दानव कोणाकडेही गेले तरी त्यांची व्यवस्थित पूजा व्हायची. देव दानव मानव तिन्ही ठिकाणी. कंस म्हणतो, महाराज किमर्थ आगमन केलं? अरे देवकीच्या उदरी येणारा मुलगा तुला जर मारणार आहे तर गणती कुठून सुरू होणार? तू घड्याळाप्रमाणे करून बरं बसा गोल 1 2 3 4 5 6 7 8. आता हा पहिलाला म्हणून तू सोडून दिलास, पण 8व्यापासून जर तू उलटी सुरुवात केलीस तर तो पहिला म्हणजे 8वा ठरला की. हा सुद्धा तुझा काळ असू शकतो, तू बघ बाबा. एवढं म्हणून नारद मुनी निघून जातात. कंस तिथून उठतो. देवकीचा पहिला मुलगा असतो त्याला तिथपर्यंत जातो कारागृहात की देवकीच्याकडे असतो तो मूल त्याला उचलून घेतो आणि तिथे एक मोठी शिळा असते त्याच्यावर आपटून मारून टाकतो. अशाच प्रकारे 2रा 3रा 4था 5वा 6वा 6 मुलं देवकीची हा दुरात्मा कंस निष्ठुरपणे आपटून मारून टाकतो त्याच शिळेवर. आईवडिलांची हृदय किती फुटली असतील कल्पना करू आपण. 7वा मुलगा. आता भगवान सांगतात शेष महाराजांना, प्रभू आपण पुढे व्हा, आम्ही मागून येणार. देवकी उदारी राहावे जावोनी मायेसी मागुनी पाठवितो, योगमाया तुझं काढिलं तेथून घालिलं नेऊन गोकुळासी. गोकुळामध्ये ह्या वसुदेवाची पहिली पत्नी जी असते ती नंद आणि यशोदा म्हणून जे जोडपं असतं तिथले प्रमुख, तिथल्या गवळ्यांते त्यांच्याकडे आश्रयाला गुप्तपणे गेलेली असते. तर या इथे शेष महाराज त्यांच्या पोटी जन्म घेतात. देवकी आणि वसुदेवाच्या पोटी. देवकीचा गर्भ राहतो 7वा. 7 महिने होतात आणि तो गर्भ योगमाया तुझं काढिलं तेथून घालिलं नेऊन गोकुळासी. 7 महिन्यात असताना तो गर्भ रिचतो, नाहीसा होतो आणि तिकडे रोहिणी 7 महिन्याची गरोदर राहते. ती रोहिणी आवाकच होते. काल रात्री झोपले तेव्हा व्यवस्थित होते, आज रात्री पोट आलं आहे तेव्हा. आता हे काय तिला कळत नाही आणि वसुदेवाला काय सांगून यजमानांना. तेवढ्यात आकाशवाणी होते, काय रोहिणी अजिबात काळजी करू नकोस, वसुदेवाचाच पुत्र आहे 7वा, काळजीच करू नकोस. रोहिणी निश्चिंत होते. कंसाला सर्वजण येऊन सांगतात, काय 7वा पुत्र रिचला, नाहीसा झाला. काय म्हणता? ठीक आहे, माझं वैर 8व्या पुत्राशी आहे. आणि आता 8वा पुत्र जन्म घेणार आहे. आता तो सर्व कथाभाग आपण पुढच्या भागात ऐकू. तोपर्यंत आपण सर्वजण मला आज्ञा द्या. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.